ना जेवण करताना कधी कधी अशी फजिती होते आणि ती सांगताना मला बिलकुल लाज वाटत नाही आहे, कारण सगळ्यांशीच असं कधी ना कधी होत असेल असं मला वाटतं. तर चीज बस्ट वडापाव बनवायचं ठरवलं आहे आणि त्याच्यासाठी ही भाजी तयार केली आणि त्याच्या आतमध्ये डाईस चीज मला टाकायचं होतं, ते मी आणलं आहे. आणि इथे पीठ तयार केलं आहे, पिठाचं बॅटर मी तयार केलं आहे, हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ वगैरे टाकून. इथे सोडा मला थोडासा जास्त वाटला म्हणून मी काढून ठेवला आहे पाटीत. चिमूटभर किंवा पाव चमचा सोडा आणि 2 चमचे मोहन टाकत जा तुम्ही, त्याच्यानेच तुमचे वडे छान होतात. तेल बिलकुल ॲब्झॉर्ब करत नाही. हे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे मी त्याच्यामध्ये वड्याचं कवर क्रंची होण्यासाठी. आणि तुमच्या बोटाला एवढा थर चढेल एवढंच पीठ तुम्ही हे करा, सैल ठेवा. आता ह्याच्यामध्ये ना मी चीज भरलं, ते वडे सगळे कवर केले आणि जेव्हा तळायला घेतलं, तळून बिळून सगळं घेतलं आणि जेव्हा आम्ही मोठ्या अपेक्षेने वडे असे तोडून ओपन करून बघितले ना, आम्हाला असं वाटलं होतं छान असं मेल्टेड चीज आतमधून येईल, तसं बिलकुल काही झालं नाही. आमचा सगळ्यांचा निराश झाला, फजिती अक्षरशः झाली. बाकी वडे खूप छान झाले होते, चवदार, पण आतलं चीज जे मेल्ट व्हायला पाहिजे होते ते झालं नाही. काय झालं, काय प्रॉब्लेम झाला असेल काय माहीत नाही मला. तर ही आहे खोबऱ्याची चटणी, खूप अशी झणझणीत आणि चटपटीत अशी. आणि माझा हा कढीपत्ता मी तळून ठेवते नेहमी माझ्या कुठल्याही पदार्थामध्ये घालण्यासाठी तयार म्हणून. तर काही लोक चुऱ्याचं वगैरे बनवतात चटणी, पण मी खोबऱ्याची बनवली. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.